नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आज मार्केट एक सीमित रेंजमध्ये काम करत होतं. स्मॉल रेंजमध्ये निफ्टी 80-85 पॉइंट, बँक निफ्टी 170 पॉइंट. आज रिटेल ट्रेडर्सला जे की ऑप्शनद्वारे ट्रेड करत असतील, त्यांना आज थोडंसं प्रॉफिट कमवणं मुश्किल होतं. कारण या रेंजमध्ये प्रॉफिट मिळवणं म्हणजे फार अवघड आहे. तर आज मार्केटमध्ये काही खास नाहीये. आता बघा, उद्याचं मार्केट कसं राहील ते आपण बघूया. काय न्यूज आहेत. आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स सारखे टोबॅको कंपन्या ज्या आहेत, त्या का पडल्यात एवढ्या? 10% 20% का पडल्यात? त्याची कारण आपण बघूया. ब्रॉडर मार्केटने आज काय केलं? सेक्टोरल मार्केट काय सांगते आपल्याला? काय इंडिकेशन देतंय? आजच्या क्लोजिंगने आजची सेन्सेक्सची एक्सपायरी एक सीमित दायऱ्यामध्ये राहिली आहे. काही खास नव्हतं. उद्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत? काय उद्या आपण स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकतो? हे आपण सगळं बघूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. माझा परिचय करून देतो. मी मयूर. मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय आणि माझा हा प्रयत्न आहे मित्रांनो, माझं हे टार्गेट आहे, की 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1,00,000 मराठी बांधवांना आपल्याला स्टॉक मार्केट शिकवायचं आहे. त्यांना शिकवायचं आहे, की शेअर मार्केट काय आहे? त्यांना अर्थसाक्षर बनवायचं आहे. तर हे टार्गेट माझ्या एकट्याकडनं पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्ही मला मदत करा. तुमच्या मदतीची मला गरज आहे, अपेक्षा आहे. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. Instagram अकाउंटला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण अर्धवट नॉलेज हे तुमच्यासाठीच घातक आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात, तर तुम्हाला ए टू झेड पूर्ण सिनारिओ कळेल आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी काय ट्रेड प्लॅन करायला पाहिजे, हे तुम्हाला सगळं लक्षात येईल. ओके. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं मार्केट बघताय तुम्ही निफ्टी 50 17 पॉइंट वरती बंद झाली आहे आज. ओके. जर आपण बघायला गेलो, तर निफ्टी 50 मध्ये बघितलं तुम्ही जर निफ्टी 50 मध्ये जर तुम्ही बघितलं तर टॉप 5 गेनर्स जर बघितले आपण, तर बजाज ऑटो 2.5%, श्रीराम फायनान्स 2.25%, एनटीपीसी 2%, इटर्नल म्हणजे झोमॅटो 2%, विप्रो 1.5%. टॉप 5 लुजर जर बघायचे ठरवले आपण, तर आयटीसी मी आत्ताच बोललो 10%, टाटा कन्झ्युमर 1.5%, डॉक्टर रेड्डी 1.5%, बजाज फायनान्स 2.25% आणि ओएनजीसी 1%. ओके. सीमित रेंज होती, सीमित. आज मार्केटमध्ये एवढं काही खास नव्हतंच. ओके. तर चला बघूया, की आपण आता हे बघूया, की ब्रॉडर मार्केटमध्ये आज काय घडलंय. बघा स्मॉल कॅप तुम्ही बघताय ते स्मॉल कॅप, निफ्टी स्मॉल कॅप 50, 100, 200 आणि 50 यांनी थोडंसं आज रेड झोनमध्ये होते. बाकी बाकी पूर्ण ब्रॉडर मार्केटमध्ये बाईंग होती. आता सेक्टोरल बघूया आपण. बघा तुम्हाला ते डार्क रेड दिसतंय एफ-एम-सी-जी, आय-टी-सीमुळे. बाकी निफ्टी फार्मा पण आज मायनसमध्येच होतं. हेल्थ केअर सुद्धा, केमिकल सेक्टर. तर या प्रकारचे आहे. तर सेक्टरियल जर आपण पाहिलं तर थोडंसं आज निराशा होती. पण ऑटो सेक्टर बूम होतं. मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. ऑटो सेक्टर आज जवळ-जवळ 1% वरती होतं. आज सगळ्यात जास्त चालणारं सेक्टर ऑटो सेक्टरच होतं. तर आज ऑटो कंपन्यांनी त्यांचे डिसेंबरचे जे सेल्स आकडे होते, विक्रीचे आकडे, ते त्यांनी आज जाहीर केले. ओके. तर त्याच्यावरती आज ऑटो सेक्टर जे आहे ते बूम होतं. तर आपण बघूया याच्यामध्ये. बघा अशोक लेलँड 3.25%. त्याच्यानंतर बजाज ऑटो 2.5%. मदरसन सुमी वायरिंग केबल्स 2.25%. टीव्हीएस मोटर 2%. महिंद्रा अँड महिंद्रा 2.25%. हिरो मोटर्स 1%. फक्त भारत फोर्ज आणि सोना कॉम्स यांनी थोडंसं निराश केलं. बाकी जय जय. चला बघूया आता. हे होतं आज मार्केटमध्ये काय चाललं, कसं चाललं आणि आज ब्रॉडर मार्केट, सेक्टोरियल मार्केटनी कसं परफॉर्म केलं. ओके. तर आता बघूया आपण एफ-आय-आयज आणि डी-आय-आयजनी काय केलंय आज. बघा आज 1 जानेवारी आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अर्थसाक्षर व्हावं, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनावं, ही देवाचरणी प्रार्थना मित्रांनो. त्यासाठी शिकावं लागेल स्टॉक मार्केट. बघा आज एफ-आय-आयजनी काय केलंय. 1 जानेवारी होती, सुट्टीवर आहेत तरी पण माल विकणं काही बंद नाही करत आहे. 3,268 करोड रुपयांचा त्यांनी कॅशमध्ये माल विकलेला आहे. डी-आय-एस त्यांची आज सुट्टी होती. थोडं त्यांचं बाईंग कमी पडलं. 1,525 करोड रुपयांची त्यांनी खरेदी केलेली आहे. 1,525 करोड. ओके. तर हे होतं काही एफ-आय-आय, डी-आय. आता एक न्यूज आपण जे कव्हर करणार होतो. आय-टी-सी शेअर प्राइस
टार्गेट जे ते ट्रिम करून टाकले ब्रोकरेजनी. बाबा असं का झालं? काय झालं याच्यामध्ये? ओके. आता जे अॅनलिस्ट आहे प्रभुदास लीलाधर त्यांचं म्हणणं असं आहे, की सिगारेटवर जी एक्साईज ड्युटी ओपन केली आहे. ओके. तर त्याच्यामुळं कंपन्यांना जवळ-जवळ 23 ते 50% त्यांना भाव वाढवावा लागणार आहे. टोबॅको प्रॉडक्ट्सचे म्हणजे सिगारेट्स असतील, बाकी जे काही टोबॅको प्रॉडक्ट्स ते बनवत असतील. ओके. तर गव्हर्नमेंटनी काय केलंय एक्साईज ड्युटी जी आहे, ती इम्पोज केली आहे आणि ती लागणार आहे 1 फेब्रुवारी 2026 पासून. ओके. अपेक्षा अशी होती, की हे जे एक्साईज ड्युटी वाढवली आहे, अपेक्षा सर्वांना अशी होती, की हे डायरेक्ट बजेटमध्ये बॉम्ब फोडला जाईल. पण त्यांनी 1 महिना आधीच तो बॉम्ब फोडून टाकला. ओके. तर बघूया. आता तुम्ही जर पाहिलं, आता 2050 ते जवळ-जवळ 8,500 पर 1000 स्टिक. ओके. ते लेंथवर डिपेंड करतं म्हणजे लांबीवरती डिपेंड करतं. तर ही 2050 ते 8,500 पर 1000 स्टिकवर. ओके. ते म्हणजे आता सिगारेटची जी लेंथ आहे ना मित्रांनो, त्या लेंथवर डिपेंड करतं, की एक्साईज ड्युटीची रेंज काय राहील. ओके. 2050 ते 8,500 पर 1000 स्टिक म्हणजे 1,000 सिगारेट आहेत. तर त्याची लांबी किती आहे त्याच्यावरती ठरेल, की 2050 लावायची, 8,500 एक्साईज ड्युटी लावायची. तर बघूया. कंपनीचं म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे, की जे कन्झ्युमिंग होतंय, म्हणजे जे लोकं सिगारेट पितात, तंबाखू खातात, पुड्या खातात, सॉरी पुड्या नाही, रजनीगंधा. तर त्यांचं कन्झ्युमेशन म्हणजे त्यांचं ते जे पैसे खर्च करून कॅन्सर स्वतःवर ओढून घेतात, तर ते कमी होईल, असं सरकारला वाटतंय. ठीक आहे, सरकारला खूप सारा त्याच्यातनं रेव्हेन्यू मिळणार आहे, टॅक्स मिळणार आहे. सरकार कंपनी तर बंद नाही करणार, पण टॅक्स नक्की लावल, भाव नक्की वाढवल. चला, इट्स ओके. आपण बघूया आता, की आय-टी-सीचा शेअर आज किती पडला. चला आय-टी-सीवर येऊ आपण या. बघा रेड कॅन्डल, धमाका. सरळ 10% मायनस. हा होता आय-टी-सीचा हाल न्यूज आल्यानंतर. गॉडफ्रे फिलिप या 2 कंपन्या मोठ्या आहेत मित्रांनो. यांचेच जास्त करून सिगारेट्स आणि त्यांचे ब्रँड जे आहेत, तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे सध्या. तर ब्रोकरेजेसनी आता यांचं टार्गेट जे आहे वरचं ते कमी केलंय. तर बघूया होप सो कसं करतं. जोपर्यंत त्याच्यात काही क्लिअर न्यूज येत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत बाईंगमध्ये हात घालू नका. ओके. आता हे तर पक्कं आहे, कन्फर्म आहे, की एक्साईज ड्युटी वाढणार आहे. 23% ते 50% जे आहे, ते टोबॅको प्रॉडक्ट्सचे भाव वाढणार आहेत. ओके. तर या स्टॉकपासून थोडंसं लांब राहा. आणि स्मॉल कॅप इंडेक्सने काय केलं? मी तुम्हाला आत्ताच बोललो, की आज स्मॉल कॅप इंडेक्सने थोडंसं नाराज केलंय. ओके. तर ठीक आहे. आज 50 आणि आज स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे तो कसा बनला ते बघून घेऊ. 50 आणि 200. ओके. 50 आणि 100 सॉरी 50 आणि 100 डेमाच्या नाही सॉरी 50 आणि 200 डेमाच्या आसपास जो आहे तो स्मॉल कॅप इंडेक्स सध्या होल्ड करतोय. बघूया. होप सो की आपल्याला 5 तारखेपासून मार्केटमध्ये एक चांगली रॅली बघायला मिळेल. एफ-आय-आयस परत येतील आणि मार्केट आपल्याला नवीन हायकडे जाताना दिसू लागतं. आता स्मॉल कॅप इंडेक्सनी बघा, तुम्ही बघताय स्मॉल कॅप इंडेक्स छान दिलंय. हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन झालंय. आता थोडंसं 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज रायझिंग होण्याच्या मार्गावर आहे. ओके. तर बघूया आपण की स्मॉल कॅप इंडेक्स उद्याच्या मार्केट सेशनमध्ये काय करतं. निगेटिव्ह नाहीये मित्रांनो मार्केट, निगेटिव्ह नाहीये मार्केट. ओके. मार्केट निगेटिव्ह नाहीये. तर चला आता आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्याला आपण सगळेच वाट बघत असतो ज्या मुद्द्याची, की निफ्टी, बँक निफ्टीमध्ये आपण काय करायला हवं? आणि जे आपले दर्शक आहेत, जे सेन्सेक्समध्ये काम करतात, तर त्यांनी उद्या काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे? तर बघा मित्रांनो, एक डोजी कॅन्डलच फॉर्मेशन झालंय आजच्या मार्केटमध्ये. ओके. तर निफ्टीसाठी सपोर्ट रेझिस्टन्स मार्क करून घ्या तुम्ही. बघा, पहिला रेझिस्टन्स निफ्टीला जो आहे, तो आहे 26,200. तो जर क्रॉस करून होल्ड केलं, तर 26,260 पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसू शकते. पहिला सपोर्ट निफ्टीला 26,100. तो होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. जर तो ब्रेक केला खाली तर 26,050 हा दुसरा महत्त्वाचा सपोर्ट. ओके. बँक निफ्टी बघून घेऊया आपण. बघा मित्रांनो, बँक निफ्टी बघा. बँक निफ्टीमध्ये पहिला सपोर्ट जर कुठला असेल, तर तो आहे 59,610. 59,610. तो होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतं. तो जर ब्रेक केला खाली तर 59,490.
हा दुसरा सपोर्ट आहे. पहिला रेझिस्टन्स बँक निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी 59,831 सॉरी 830 आहे. 59,830 तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 59,970 पर्यंत बँक निफ्टी जाताना दिसू शकते. लेवल टू लेवल ट्रेड करा मित्रांनो. स्टॉप लॉस नक्की लावा. ऑप्शन मध्ये ट्रेड करण्याआधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या. मी कुठले बाय सेल रिकमेंडेशन देत नाही मित्रांनो. डू युअर ओन स्टडी बिफोर ट्रेड और इन्व्हेस्टमेंट. सेन्सेक्स मध्ये बघून घेऊया आपण. जे आपले दर्शक आहेत सेन्सेक्स मध्ये जे काम करतात. पहिला रेजिस्टन्स सेन्सेक्सला 85,400 तो क्रॉस करून होल्ड केलं 85,530. ओके. पहिला सपोर्ट 85,010. पहिला सपोर्ट 85,010 तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो तोडला तर 84,880 हा दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे सेन्सेक्सला. तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की उद्याच्या मार्केटसाठी मी जी ही माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करा. बघा मित्रांनो ग्लोबल मार्केटमध्ये सध्या काहीच नाहीये. ग्लोबल डेटा सुद्धा काही नाहीये कारण तिकडचे मार्केट बंद आहे. ओके. तर ग्लोबल न्यूज कुठलीच नाहीये. सगळं पॉझिटिव्ह आहे. शांत आहे ग्लोबल. ट्रम्प तात्या सुद्धा शांत आहे. हा थोडंसं रशिया, युक्रेन आणि ट्रम्प तात्या हे त्रिकूट जरा चालू आहे. त्याचा आपल्या मार्केटवर सध्या तरी काही परिणाम होणार नाहीये. त्यामुळे तिकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं. ओके. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.